लोकांच्या बघा आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की कसं नेमकं घडलेलं होतं। पुष्पक एक्सप्रेस लखनौवरून मुंबईला निघालेली होती। आता हे दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबईच्या दिशेने निघालेली होती। जळगावच्या परधाडेच्या जवळ पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारला। का ब्रेक मारला तर लोकांना असं वाटलं की बोगीला आग लागली आहे। अचानक ब्रेक लागल्यानं रेल्वे रुळावर ठिणग्या उडाल्या, काहीसा धूर निघाला। लोकांना वाटलं की बोगीलाच आग लागली आहे, पण ही बोगीला आग लागलेली नव्हती। आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या कुठल्या बाजूने? दुसऱ्या ट्रॅकच्या बाजूने। कारण रेल्वेच्या दुसऱ्या बाजूला ब्रिज होता, एक नदी आहे खोल असल्यामुळे त्यांनी तिकडे उड्या मारण्याऐवजी उड्या मारल्या त्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूने। आणि त्यामुळे अनेक जण हे लगतच्या रेल्वे ट्रॅकवर उभे होते आणि त्याच वेळेस कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने त्या ट्रॅकवरून आली। मनमाडकडून भरधाव वेगाने कर्नाटक एक्सप्रेस आलेली होती, जी दिल्लीच्या दिशेने जात होती। रेल्वे रुळावरच्या प्रवाशांना मग या कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं आणि त्यामुळे 7 ते 8 लोकांना आपले प्राण गमवावे लागले। इतकं विदारक दृश्य होतं या अपघाताच्या नंतर। त्याची कल्पना तुम्ही करू शकता, जेव्हा रेल्वे ट्रॅकवर थांबलेल्या या सगळ्या लोकांना जेव्हा या कर्नाटक एक्सप्रेसने उडवलेलं असेल, तिथलं दृश्य विचलित करणारं होतं। आम्ही सुद्धा ती पूर्ण दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाहीत।